आज शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन आहे आणि ह्या दिनानिमित्त तमाम शिवसैनिक असतील, पदाधिकारी, कार्यकर्ते हे आता मुंबईमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाले आहेत. कारण की उद्धव ठाकरे हे आता आज या भाषणामध्ये काय बोलणार हे पाहण्यासाठी, हे ऐकण्यासाठी सर्व शिवसैनिक आता मुंबईमध्ये दाखल होत आहेत. आणि ह्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सुषमा अंधारे आहेत. ताई, काय सांगाल? आज वर्धापन दिन आहेत, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय बोलणार हे पाहण्यासाठी, हे ऐकण्यासाठी आज सगळे शिवसैनिक पदाधिकारी मुंबईमध्ये दाखल झाले. 58वा वर्धापन दिवस आहे आणि याचं एक विशेष महत्त्व आहे. कारण पक्षावर एवढी मोठी आपत्ती आल्यानंतरच्या पहिल्या लोकसभेला आम्ही सामोरे गेलो आणि पहिल्या लोकसभेमध्ये सन्मान्य पक्षप्रमुखांनी आणि युवा नेते सन्माननीय आदित्यजी यांनीही आपलं नेतृत्व सिद्ध करत मोठ्या संख्येने जागा निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे त्या सगळ्या नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार आज होणार आहे. सोबतच आम्ही ज्या विधानसभांना सामोरे जाणार आहोत त्या विधानसभांच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच आलेल्या, पूर्ण महाराष्ट्रभरातनं आलेल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना नवे विधानसभेचे कुठले आदेश प्राप्त होतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. आपण जर बघितलं, वर्धापन दिन एक आहे, पण मात्र दोन्ही गटांकडून, शिंदे गट आहे आणि उद्धव ठाकरे मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली आहे. शिंदे गटांकडून त्यामध्ये असं उल्लेख केला आहे की आम्ही हिंदुत्व आहेत, बाळासाहेबांचा विचार आम्ही पुढे नेत आहेत, आम्हीच सर्व काही, आणि मोठ्या प्रमाणात असे बॅनर लागलेत. मात्र आपल्या पक्षांकडून साध्या आणि सोप्या भाषेमध्ये वर्धापन दिन आहे आजचा. हो, काय म्हणजे अवडंबर करण्याची गरज नाही ना. म्हणजे ते फार चांगले चांगले अभंग आहेत. आता त्याच्यात जात नाही मी खोलामध्ये, की काही जण खूप असे बकध्यान करणारे लोक असतात की त्यांना सगळ्या बाह्य गोष्टी दाखवाव्या लागतात. माळा, आलेपणं वगैरे हे सगळं करण्याची गरज असते. ज्याच्या मनात श्रद्धाभाव असतो त्याला ह्या सगळ्या गोष्टी करण्याची गरज नसते. बाटगा अधिक कडवट असतो असं म्हणतात. त्यामुळे बाटग्यांना या सगळ्या गोष्टींची गरज पडत असेल. वर्धापन दिवस एकच आहे आणि तो षण्मुखानंदमध्ये होत आहे. आता त्याचा क्लोन म्हणून जर एखादा इव्हेंट कुणी करत असेल तर आपल्याला काही त्या इव्हेंटवर बोलायची गरज नाही. मला वाटतं पीपल विल ॲन्सर. लोक या सगळ्यांचं उत्तर देतील. लोकांनी लोकसभेला उत्तर दिलेलं आहे आणि लोक विधानसभेला सुद्धा उत्तर देतील. आपण जर बघितलं, छगन भुजबळ आणि संजय राऊत यांची भेटण्याची एक चर्चा हे झाली, तर छगन भुजबळ आपल्या गटामध्ये येणार का? कारण की ते आता सध्या अजित पवारांच्या गटामध्ये नाराज पण आहेत. मात्र ह्या चर्चेला तो उद्यान आले, अशी चर्चा रंगलीत की ते आता ह्या गटात येतील. नाही, माझ्यापर्यंत अशी कुठलीही चर्चा नाही. आपली काय सूत्र असतील, आपले काय सोर्सेस असतील ते मला काही माहीत नाही. परंतु माझ्या माहितीप्रमाणे अशी कुठलीही चर्चा झालेली नाही. आणि जेवढं मला भुजबळ साहेबांच्या संबंधाने माहिती आहे तर निश्चितपणे भुजबळ साहेब एक सक्षम नेते आहे. जेव्हा कधी त्यांना निर्णय घ्यायचा असेल ते फार ठामपणे पत्रकार परिषदेला सामोरे जातील. माध्यमांच्या समोर त्यांचा जो काही निर्णय असेल त्या निर्णयाची ते उद्घोषणा करतील. हे नक्की खरं आहे. आपल्याच माध्यमातून, वाहिन्यांच्या माध्यमातून मी ऐकलं की भुजबळ साहेब बरेचसे जिथे आत्ता आहेत तिथे अस्वस्थ आहेत, ते असंतुष्ट आहेत. लोकसभेला त्यांना नाशिकची उमेदवारी हवी होती, ती नाही मिळाली. त्यानंतर राज्यसभेची उमेदवारी त्यांना अपेक्षा होती, मात्र बारामतीच्या पराभूत उमेदवार सुनेत्रा पवारांनाच पुन्हा राज्यसभेवर संधी मिळाली. शिवाय पक्षांतर्गत जे काही निर्णय आहेत त्या निर्णयामध्ये सगळे निर्णय तटकरे आणि पटेल हे दोनच व्यक्ती घेतात असंही माध्यमांकडून मी ऐकलेलं आहे. आपणच लोकांनी वास्तव काय ते त्यांना अधिक ते सांगू शकतील. पण अशा सगळ्या परिस्थितीत समजा भुजबळ साहेब नाराज जरी असतील तरी निश्चितपणे भुजबळ साहेब काही असे वाया सुरत गुवाहाटी पळून जाणाऱ्यांपैकी नाहीत. ते फार ठामपणे निर्णय घेऊ शकतात आणि ते सक्षम आहेत स्वतःचा निर्णय सांगायला. त्याच्यासाठी म्हणजे मी काही बोलायची गरज नाही. जेव्हा कधी अशी वेळ येईल तेव्हा ते नक्की त्यांचा निर्णय जाहीर करतील. नितेश राणे असे म्हणतात ते उद्धव ठाकरे यांच्या इंजिनामध्ये हिरवा ऑइल झाले आणि ते आता काही दिवसानंतर ते बंद पडणार आहे. आपण छोट्या पोरांवर बोलायचं नसतं. ठीक आहे, असू शकतात बालिश विधानं काही असतात. अशा काही बालिश विधानांवर मला फार कमेंट करायची इच्छा नाही. दिल्लीमध्ये भाजपची कोर कमिटीची एक बैठक पार झाली. त्या बैठकीमध्ये विकेंद्रीकरण होणार आहे असं भाजपने दावा केला आणि त्या एका नेतृत्वावर भाजप अवलंबून राहणार नाही असं भाजपच्या हायकमांडचं म्हणणं आहे.
दोनहीकडची जर परिस्थिती बघितली तर मी माध्यमांकडूनच ऐकलं की विनोद तावडेजींना राष्ट्र की महाराष्ट्र, तर ते राष्ट्र असं आता म्हणता आहेत किंवा महाराष्ट्रासह राष्ट्र म्हणता आहेत. इकडे आपण आता महाराष्ट्रात बघतोय की ज्या पद्धतीने अश्विनजी किंवा वैष्णव यादव या सगळ्या लोकांची जी प्रभारी म्हणून ज्या नियुक्त्या आहेत यावरनं स्पष्ट होतंय की भाजपाला सुद्धा हे पक्क पटलेलं आहे की देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात निवडणुका लढणं त्यांच्यासाठी अशक्य असेल. किंबहुना देवेंद्रजींचा चेहरा इतका नकारात्मकतेने भरलेला आहे की ती नकारात्मक छबी लोकसभेला भाजपला त्याचा तोटा सहन करावा लागला आणि तो विधानसभेलाही सहन करावा लागेल. त्यामुळे भाजपा निश्चितपणे देवेंद्रजींचा चेहरा पुन्हा विधानसभेला पुढे आणण्याचं धाडस करणार नाही आणि या दृष्टिकोनातनं नेतृत्व विकेंद्रीकरण करणं किंवा वेगळा चेहरा दाखवणं हे होऊ शकतं. किंबहुना अशाच काहीशी पद्धत केंद्रात सुद्धा असू शकते, ज्या पद्धतीने RSSचं मुखपत्र ऑर्गनायझरमधली मांडणी आलेली आहे आणि RSSने स्पष्टपणे मोदीजींच्या एकूण कारभारावरती आपली नाराजी व्यक्त केली आहे. मणिपूरकडचं अक्षम्य दुर्लक्ष असेल किंवा अनेक मुद्दे असतील या सगळ्या संबंधाने. त्यामुळे केंद्रीय पातळीवर सुद्धा आदित्य योगी यांना पुढे आणण्यासाठीचा एक वेगळा गट आता सक्रिय झालेला आहे. भाजपमधली ही जी अंतर्गत यादवी आहे ती कमालीची उफाळून आलेली आहे. मला वाटतं ती वर्ष 6 महिन्यात अजून जास्त प्रमाणात त्याचा विस्फोट होईल. आपण जर बघितलं देवेंद्र फडणवीस अजून देखील मी ह्या मंत्रिपदाचा राजीनामा देणे ह्यावर ठामपणे आहे, कारण की मला पूर्ण वेळ विधानसभेसाठी द्या, मला ह्याकडे लक्ष दिलं. ह्याकडे कसं बघतो? नाही, हा सगळा मानभावीपणा आहे, ही सगळी नौटंकी आहे. जर देवेंद्रजींना पदाची आसक्ती नसेल ना, तर माझं असं म्हणणं आहे की पोर्शे कार अपघात प्रकरण असेल, मुंबईमधल्या हॉस्टेलमधल्या तरुणीचं हत्या प्रकरण असेल, करोडोंचे ड्रगचे साठे सापडण्याचा मुद्दा असेल, काल वसईमधलं हत्या प्रकरण असेल, ज्या वेगवेगळ्या प्रकरणांवरून वारंवार गृहमंत्रालय हे प्रश्नांकित होत आहे. जर एवढाच तुम्हाला विरक्तीभाव भरला असेल देवेंद्रजींमध्ये आणि लोक राजीनामा मागताहेत, तर गृहमंत्रीपदाचा राजीनामा का देऊ नये त्यांनी? उपमुख्यमंत्रीपदाचं नंतर बघू, पण आधी गृहमंत्रीपदाचा तर राजीनामा द्या. त्यामुळे ही जी नौटंकी आहे की नाही मला मोकळं करा वगैरे, त्यांना काही मोकळं व्हायचं नाही, काही नाही. ते एक प्रेशर टॅक्टिक्स करण्याचा प्रयत्न करत आहेत की असं या पद्धतीचे मेसेजेस केल्यानंतर एक संदेश आपल्या समर्थकांपर्यंत पोहोचवल्यानंतर समर्थक काही दबावाचं राजकारण निर्माण करू शकतील का आणि केंद्रीय नेतृत्वावर दबाव आणण्याचा प्रयत्न. पण जेवढा भाजपचा श्रूडनेस आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे, तिथे अशा दबावाच्या राजकारणाला कुणीही भीक घालेल असं वाटत नाही आणि त्यामुळे देवेंद्रजींचं दबावाचं राजकारण नाही चालणार. खरंच देवेंद्रजींची इच्छा असेल तर देवेंद्रजींनी तात्काळ नैतिकता म्हणून गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे. ते आपल्यासोबत सुषमा अंधारे, त्यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीसनी पूर्णपणे असा ह्या पदाचा राजीनामा देणं का ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन सुभाष मयूरज जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.